तर इथं मी जे आहे तर ते मार्किंग आखून घेतली आहे, थोडीशी लाईट मार्किंग केली आहे. ही स्लीव डिझाईन बनवतोय आपण. तर हे बघू शकता इथं जे आहे ना तर ते हे आपलं सेंटर आहे स्लीवचं. हा काट आपला खाली बॉर्डरला येणार आहे आणि इथून इथं सेंटर आहे. तर दोन्हीकडून पण थोडंसं सेंटर घेतलंय मी इथं मधी बरोबर. आणि इथे एक असं पान शेपमध्ये आपण सिल्क थ्रेडने कसं लोडिंग करून घेतो तर ते घेतलंय. तर हे माझ्याकडून व्हिडिओमध्ये स्किप झालेलं आहे, तर त्याबद्दल सॉरी. पण इथून पुढचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करू आणि खूप सुंदर अशी डिझाईन बनणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला, तर आपण आता हे बनवलं होतं ना, याला मी शुगर बीट्सनी आउटलाईन देऊन घेते आणि सिंपल जसं आपण आउटलाईन देतो तर तशीच आपण इथं आउटलाईन देऊन घेतोय. इथं आपण जो आहे तर तो पान आकाराचा शेप बनवतोय आणि खालची जी स्लीवची बॉर्डर आहे तर ती मी नंतर बनवते. अगोदर मी हे स्लीवचं जे पान आकाराचं हे तर ते बनवून घेते. तुम्ही आधी बॉर्डर बनवू शकता आणि नंतर पण हे पान शेप बनवू शकता, असं काही कंपल्शन नाही आहे. पण मी आधी पान शेप बनवते आणि नंतर बॉर्डर बनवेल. तर इथं मी स्टोन चेन घेतली आहे आणि ही अशी तुम्हाला मोजून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग कट करून घ्यायची आहे. हे हाताने तुकडा पडतो, हिचा हाताने इझिली तुटते ती. इथं मी फॅब्रिक ग्लून चिटकून घेते. तुम्ही स्टिचेस पण देऊ शकता, पण तसं काय स्टिचेस द्यायची एवढी काही गरज मला वाटत नाही. तर त्यामुळे मी फॅब्रिक ग्लूनी चिटकत असते, कारण की ती काही निघत नाही आहे एकदा चिटकवल्यानंतर. त्यामुळे फॅब्रिक ग्लूनी चिटकू शकता. आणि त्यानंतर परत इथं आपण शुगर बीटची आउटलाईन देऊन घेणार आहेत. तर इथं तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही फॅब्रिक ग्लू वाळू सुकेपर्यंत थांबवू शकता. पण माझ्याकडे एवढा वेळ राहत नाही आहे, कारण की माझं बाळ छोटं आहे. मग मला हे सगळे ब्लाउजेस व्हिडिओ सगळं रात्रीच करावं लागतं. तो झोपतो 10-11 नंतर. मग तिथून पुढे 1-2 तासामध्ये 12-1 वाजेपर्यंत जेवढं होईल तेवढं मी करते. मग त्यासाठी माझ्याकडे वेळ नसतो आणि ब्लाऊजचा कस्टमरला पण अर्जंट द्यायचं असतं. त्यामुळे मग मी फॅब्रिक ग्लू सुकू दिलेला नाही आहे. मी हळूहळू त्याच्या साईडनं केलेलं आहे. तुम्ही नवीन असाल तर तुम्ही सुकू द्या. तर त्यानंतर इथं मी बघू शकता पायपिंगची जी दोरी असते ना तर ती घेतलेली आहे आणि ती पण मी इथं मोजून घेतली आहे, जेवढी आपल्याला लागते तेवढीच. आणि ही पण आपण फॅब्रिक ग्लूने चिटकून घेणार आहेत. आणि तुम्ही याला झिगझॅग स्टिच पण देऊ शकता, तुम्हाला जर फॅब्रिक ग्लूने नसेल चिटकवायची तर पण परंतु ही फॅब्रिक ग्लूने चिटकवली तरी पण निघत नाही. तर त्यामुळं स्टिचेस कधी देऊ शकता कधी नाही देऊ शकत, ते तुमच्या मनावर राहिलं. पण इथं मला लगेच लोडिंग करायचं होतं, म्हणजे लगेच याच्यावर वर्क करायचं होतं. मग ते इकडं तिकडं हलू नाही. तर त्यासाठी मग मी इथं थोड्या मोठ्या स्टिचेस दिलेल्या आहेत, लई छोट्या नाही दिलेल्या. झिगझॅगमध्ये मोठ्या स्टिचेस इथं मी देऊन घेतलेल्या आहेत. आणि तुम्हाला पण जर म्हणजे तुम्ही नुसतं फॅब्रिक ग्लूनी पण करू शकता, असं काही नाही की स्टिचेस दिलेच पाहिजे. परंतु मला लगेच वर्क करायचं होतं, मग ती दोरी हलायला नको म्हणून मग मी तिथं थोडेसे स्टिचेस देऊन घेतलेल्या आहेत. तर इथं मी गाठ मारून घेते आता. आणि त्यानंतर आता लगेच इथं मी हे बघू शकता, हे BBCचे मी याचे स्टोन घेतलेले आहेत. सॉरी, स्टोन नाही, कट बीट्स घेतलेले आहेत. BBC ब्रँडचे यूज केलेले आहेत मी. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ब्रँड यूज करू शकता, पण कोणी विचारतं कोणता ब्रँड वगैरे यूज केला आहे. तर मग त्यासाठी मी इथं सांगितलं की BBC ब्रँडचे हे कट्स बीट्स घेतलेले आहेत मी. आणि हे यूज केल्यानंतर याला एक वेगळी शाईन असते, मग त्यामुळं आपलं वर्क अजून छान चमकतं. तर इथं काय करते आहे मी, 3च बीट्स टाकते आहे, जास्त टाकत नाही आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही, मी खालून वरती ज्यावेळेस थ्रेड नेते त्यावेळेस मी एक पण बीट्स टाकत नाही. ज्यावेळेस वरतून खाली घेते त्यावेळेस बीट्स टाकते, जेणेकरून काय होतं आपली फिनिशिंग ही एकदम छान येते. आणि इथं तुम्हाला बरोबर राऊंडला एका सेपमध्येच घ्यायचं येतं बीट्स, असं नाही की बघू शकता दोन्ही पण साईडचे आपल्याला बरोबर त्याच सेपमध्ये आले तर. आणि एकदा अर्धी साईड करून घेतली मी आणि त्यानंतर दुसरी अर्धी साईड केली. तर असं करून बरोबर प्रॉपर फिनिशिंगमध्ये हे आपण लोडिंग करून घेतले कट बीट्सचं. आणि आता त्यानंतर मी इथं शुगर बीट्स घेतलेले आहेत आणि त्या शुगर बीट्सची मी इथं आउटलाईन देऊन घेते. तर पूर्ण पान शेपला आता आपण ह्याच प्रकारे शुगर बीटची आउटलाईन देऊन घेतो आहे. तर ही जी डिझाईन आहे, आता ह्या ब्लाऊजची मी जी डिझाईन बनवली आहे
तर याचा बॅकचा पार्ट पण कसा बनवला आहे तर तो पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड झालेला आहे, तर तुम्ही तो पण बघू शकता. मी काल परवा तो व्हिडिओ टाकलेला आहे, फुल डिटेल्समध्ये व्हिडिओ आहे बॅक फ्रंट कसा बनवलेला आहे तर तो. तर तुम्हाला पण लक्षात येईल की आपण स्लीव्जला डिझाईन घेतली आहे, मग आपण बॅकला कोणती डिझाईन घ्यायला पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही तो पण व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बॅकचं घेतलं आहे तर फ्रंटचं कसं घेतलं आहे. आणि याचं नेमकं ब्लाऊज पीस मला तुम्हाला दाखवायचा होता वर्क झाल्यानंतर, शिवल्यानंतर कसा दिसतो, परंतु ते कस्टमर खूप अर्जंट होतं, मग त्यामुळे त्यांनी तो ब्लाऊज पीस खूप अर्जंटमध्ये नेला, मग त्यामुळं मला काय व्हिडिओ काढता आला नाही. तर इथं बघू शकता तुम्ही, मी इथं काय केलं आहे, एक आपला पिंक कलरचा ब्लाऊज पीस आहे ना, म्हणून मग पिंक कलरचा एक हे घेतला आहे मी मनी आणि एक गोल्डन मनी, आणि कॉम्बिनेशन खूप छान दिसतं. तुम्ही तुमचा ब्लाऊज पीस ज्या कलरचा असेल तर त्या कलरमध्ये पण इथं हे मनी घेऊ शकता, म्हणजे तुमच्या अकॉर्डिंग राहतं. तर इथं माझं ब्लाऊज पीसचा कलर पिंक होता, तर त्यामुळे मग मी पिंक कलरचे मनी घेतलेले आहेत. आणि मध्ये जो थ्रेड यूज केलेला आहे तर तो मी साडीच्या कलरचा यूज केला आहे, जेणेकरून मग साडीला थोडंसं कॉम्बिनेशन व्हावा, आणि कॉन्ट्रास्ट जर साडीचं वापरलं ना आपण मग ते उठून दिसतं ब्लाऊजमध्ये, तर त्यासाठी मग मी मध्ये साडीचा कलर यूज केला आहे. आणि आता याच्यानंतर परत मी साईडनी शुगर बीटची आउटलाईन देऊन घेते. तर सेम ह्याच प्रकारे आपण पूर्ण पान शेपला आउटलाईन देणार आहेत. तुम्हाला व्हिडिओज कसे वाटतात मला कमेंट करून सांगत जा, आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी रोज तुमच्यासाठी काही ना काही नवीन घेऊन येत असते. तुम्हाला अजून काय काय प्रॉब्लेम्स आहेत, काय काय बघायला आवडतं, तर ते पण मला सांगत जा, मी ते पण सगळं तुमच्यासोबत शेअर करत जाईल. तर इथे बघू शकतो तुम्ही, एक मी शुगर बीट्स आणि एक मोठा मनी अशा प्रकारे सुईमध्ये भरून घेतलं आहे, आणि त्यानंतर मग मी इथं लोडिंग करून घेते. तर इथं काय करते मी, वरती जाताना एक पण मनी टाकत नाही, जसं आपण कट्स बीटला केलं ना तर तसंच करते. आणि खाली येताना मी एक मोठा मनी आणि एक शुगर बीट्स असं टाकते. तर आपला जो शुगर बीट्स आहे तर तो वरच्या साईडला आला पाहिजे, म्हणजे बाहेरच्या साईडला, आणि आतल्या साईडला मोठा मनी आला पाहिजे. आणि बरोबर आपण कट्स बीटला कसं केलं आहे की एकाच शेपमध्ये आलं पाहिजे, म्हणजे बरोबर ते असे खाली खाली येत आहेत असं वाटलं पाहिजे आपल्याला, आपण खाली खाली वर्क करत चाललो आहे असे क्रॉसमध्ये थोडंसं. तर सेम त्याच प्रकारे मी इथं करून घेतलं आहे. आणि ह्या पूर्ण राऊंड याला आपण सेम अशाच प्रकारे करून घेतलं आहे. तर आता आपण खालचं जे वर्क आहे स्लीवच्या बॉर्डरचं तर ते बनवणार आहेत, आणि याचा फायनल लुक तुम्हाला आता मी फायनल झाल्यानंतर दाखवते. इथं क्लिप माझ्याकडून नंतर शूट करायचं राहिलं तर त्याबद्दल सॉरी. आणि इथं आता बघू शकता आपण शिलाई मार्जिन जी आहे तर ती सोडून देते मी. जेवढा आपला दंड घेर आहे तर तेवढंच आपलं वर्क करायचं असतं, तर तेवढंच मी वर्क करते. आणि खाली पण मी अर्धा इंच सोडून दिलेलं आहे शिलाई मार्जिनसाठी, आणि त्यानंतर मी वर्कला सुरुवात केलेली आहे. तर इथं तुम्ही जरी थ्रेडने 2-3 लाईन्स पण देऊ शकता, पण मी नाही देत, कारण की मी ब्लाऊज स्वतः स्टिच करते, म्हणजे जे ब्लाऊज मी वर्क करते तर ते ब्लाऊज मी स्वतः स्टिच करते. त्यामुळं मग मी शक्यतो तरी मला जमतं तसं नाही हे केल्यानंतर पण स्टिच करायला. तर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स वगैरे येत असतील, सिंगल दाबणे वगैरे एवढं जमत नसेल, तर तुम्ही 2-3 स्टिच अगोदर याच्या देऊन घ्या, म्हणजे मग शिवल्यानंतर ब्लाऊज हा परफेक्टली दिसतो. तर त्यासाठी. आणि त्यानंतर इथं मी शुगर बीटची लाईन कंप्लीट करून घेतली, आणि त्यानंतर स्टोनची चैन जी आहे तर तेवढं माप घेऊन चिटकून दिली. तर हा व्हिडिओ मी मोबाईल लावला पण तो शूट झाला नाही वाटतं, तर त्यामुळं तर काही नाही, सिम्पलमध्ये फक्त स्टोनची चैन आपण जशी पानशेपला चिटकवली होती ना तर तशीच माप घेऊन कट करून इथं चैन चिटकून दिली आहे, दुसरं काहीही केलेलं नाही आहे. आणि त्यानंतर त्याच्या साईडनं शुगर बीटची लाईन देऊन घेते आहे. शुगर बीटची लाईन एकदम चिटकून द्यायची, म्हणजे मग फिनिशिंग आपली एकदम भारी येते. त्यासाठी तर इथं 3-3 शुगर बीट्स टाकायचे, जास्त टाकायचे नाही येतं, अन्यथा मग ते खूप लूज पडतं आणि मग आपलं वर्क एवढं काय भारी वाटत नाही, ते मग असं हालतं इकून इकून. तर इथं बघू शकता हे वाले स्टोन घेतलेले आहेत मी, असे फिटिंगचे स्टोन येते, आणि B700 हा ग्लू घेतला आहे आणि त्याने इथं चिटकून देते आहे. तर जसे ज्या आकारामध्ये मी स्टोन चिटकवते ना तर त्या आकारामध्येच मी ग्लू लावून घेतला आहे, आणि मग त्यानंतर हे स्टोन त्याच्यावरती सिम्पलमध्ये ठेवून देते, चिटकून देते.
तर इथं डिझाईनमध्ये काय असतं की तुम्हाला कस्टमर कशा अकॉर्डिंग पैसे देतं, तुम्ही कशा आधी ब्लाऊजचा रेट फिक्स करायचा आणि त्यानंतर मग वर्क करायचं, जेणेकरून कस्टमरने आपल्याला खूप कमी बजेट जर दिलं असेल तर त्यानुसार मग इथं तुम्ही डिझाईन्स बनवायच्या. तर ह्या कस्टमरचं पण तसंच होतं. ब्लाऊज तर खूप छान हवा आहे, परंतु मग बजेट थोडंसं हे होतं, म्हणून मग इथं मी स्लीव्हजला वर्क न घेता म्हणजे अजून जास्त हेवी, त्यासाठी मी इथं स्टोन चिटकून दिले. आणि त्यानंतर इथं पान शेप झालेला आहे आपला तयार, तुम्हाला बघू शकता किती सुंदर दिसतोय. आणि त्यानंतर मग मी इथं ब्लाऊज हायलाईट करावा, कारण की आपण वरती पान केलं आहे आणि खाली बॉर्डर गेली आहे, तर बाकीचा भाग प्लेन न दिसावा यासाठी आता इथं बुट्टी वर्क करते. एक मधी मणी देते आणि त्यानंतर साईडनं राऊंडला शुगर बीट्स टाकते आहे. तर हे वर्क ही जी राऊंडची बुट्टी ही खूप चालते, कोणत्या पण डिझाईनमध्ये तुम्ही करू शकता. तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता, किती तुम्हाला दाट ठेवायचे, पातळ ठेवायचे. फक्त इथं एकच करायचं आहे की तुम्हाला दोन्ही पण स्लीव्जला वर्क हे समप्रमाणात करायचे, म्हणजे कुठं पान शेप कुठं खालीवर जायला नको, किंवा काही याला बुट्टी जास्त काही याला कमी असं व्हायला नको. तुम्हाला बरोबर मार्किंग करायची आहे. ह्या स्लीव्जला मी एवढं घेतलं आहे ना, दुसरीला पण तेवढंच आलं पाहिजे ह्याप्रमाणे. तर माझ्या दोन्ही पण स्लीव्ज ज्या आहेत तर त्या सेम झाल्या होत्या. मी माप घेऊनच करते, मी तसं करत नाही. हे बघा तुम्ही पान शेप किती सुंदर दिसते, मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते आहे. आणि तुम्हाला आजचा हा वर्कचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला का नाही आवडला, मला कमेंट करून नक्की सांगत जा. व्हिडिओला लाईक करत जा, जेणेकरून मला अजून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाकू वाटतील. मला कळेल की तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत आहेत. आणि व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत शेवटपर्यंत पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.